Hello student, today we are going to study a new chapter of 11th standards biology syllabus. The chapter name is Kingdom Plantae. We know Earth shows variety of living organisms, mainly classified into plants, animals and microorganisms. Previously, all these living organisms are classified in two kingdom systems proposed by the scientist Carl Linnaeus. The Carl Linnaeus it is often referred as father of taxonomy. According to Carl Linnaeus, all living organisms on earth classified into two main groups called two kingdoms. The system is called as two kingdom systems. There are several drawbacks in two kingdom systems, and hence recently a new classification systems have been devised or proposed by different scientists. Recently, most popular classification system is used today is five kingdom system. The five kingdom system classification is proposed by the scientist R.H. Whitaker in 1969. He avoided several drawbacks in two kingdom systems, and he classified all living organisms on earth into five main groups called five kingdom systems. According to five kingdom system, R.H. Whitaker classified all living organisms into five main groups, that is kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, kingdom Fungi and kingdom Animalia. These are five main kingdoms in five kingdom system. He devised five kingdom systems by using certain criteria. विद्यार्थी मित्रो, तुम्ही 8वी-9वी या वर्गामध्ये तुम्हाला वनस्पती वर्गीकरण आणि प्राणी वर्गीकरण तुमच्या सरांनी मॅडमनी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. आता हेही माहीत झालेलं आहे की पृथ्वी तलावर 3 प्रकारचे सजीव असतात: प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम्स. प्रिव्हियस classification system is two kingdom system. It is proposed by the scientist Carl Linnaeus. It is a father of taxonomy किंवा मराठीमध्ये त्याला वर्गीकरण शास्त्राचा जनक असंही म्हटलं जातं. या टू किंगडम सिस्टीममध्ये पृथ्वी तलावरील सर्व सजीवांचं वर्गीकरण या 2 गटामध्ये केलेलं होतं. पहिला गट जो होता that is kingdom Plantae. It includes all plants, both green and non-green plants. आणि दुसरा गट जो होता it is kingdom second, that is kingdom Animalia. It includes all unicellular or multicellular animals. आणि मग या 2 किंगडममध्ये या सर्व प्राण्यांचं वनस्पती वर्गीकरण केल्यामुळं या टू किंगडम सिस्टीममध्ये मोठे दोष किंवा ज्याला ड्रॉबॅक्स म्हणूया हे शास्त्रज्ञांना आढळून आले. आणि जे ड्रॉबॅक्स होते, फॉर एक्झाम्पल किंगडम प्लांटी याच्यामध्ये फंजाय, हेट्रोट्रॉपिक परपोषी वनस्पती, ॲज वेल ॲज ऑल ग्रीन प्लांट्स दे आर ॲटोट्रॉपिक, स्वयंपोषी म्हणूया आपण. हे स्वयंपोषी आणि परपोषी या दोन्ही प्रकारच्या वनस्पती एकाच गटामध्ये वर्गीकृत केलेल्या होत्या. त्यानंतर किंगडम ॲनिमॅलिया याच्यामध्ये बॅक्टेरिया युनिसेल्युलर, प्रोटिस्टा युनिसेल्युलर म्हणजे हे एक पेशीय सजीव आहेत, आणि बाकीचे सर्व बहुपेशीय दॅट इज मल्टीसेल्युलर. या सर्व प्राण्यांचा समावेश कार्ल लिनियसनं एकाच गटामध्ये म्हणजेच किंगडम ॲनिमॅलियामध्ये केलेला होता.
आणि मग याच्यावर अभ्यास झाल्यानंतर, रिसर्च झाल्यानंतर वेगळ्या सायंटिस्टनी वेगळ्या क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केल्या किंवा डिव्हाइस केल्या ज्याला म्हणूया आपण. आता मोस्ट पॉप्युलर जी सिस्टीम आज वापरली जाते त्या सिस्टीमला 5 किंगडम सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि ह्या 5 किंगडम सिस्टीममध्ये या 2 किंगडम सिस्टीममध्ये जे दोष आहेत किंवा ड्रॉबॅक्स आहेत हे बऱ्यापैकी काढून टाकलेले आहेत. याच्यामध्ये जे हेट्रोट्रॉपिक आणि ॲटोट्रॉपिक प्लांट्स किंगडम प्लांटीमध्ये होते, एकाच गटामध्ये होते. अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन त्याचे 2 गट तयार केले, 2 किंगडम तयार केले. त्यातला एक किंगडम प्लांटी, इट इन्क्लूड्स ऑल ग्रीन प्लांट्स, अँड सेकंड किंगडम फंजाय, इट इन्क्लूड्स ऑल हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. अशा पद्धतीनं या किंगडम प्लांटी याचे वेगळे गट तयार केले. किंगडम ॲनिमॅलियामध्ये युनिसेल्युलर प्राण्यांचा किंवा ऑर्गॅनिझमचा मोनेरा हा गट तयार केला, इट इन्क्लूड्स ऑल बॅक्टेरिया. आणि जे आदिजीव आहेत, प्रोटिस्ट ज्याला म्हणूया आपण, अमिबा, पॅरामेशियम यांचा एक किंगडम तयार केला, त्याला नाव दिलं किंगडम प्रोटिस्टा. त्यानंतर मल्टीसेल्युलर जे ॲनिमल्स आहेत त्याचा एक वेगळा किंगडम तयार केला आणि ही नेम्ड दॅट किंगडम किंगडम ॲनिमॅलिया. अशा पद्धतीनं 5 किंगडम R.H. विटकरनं तयार केले आणि ही मोस्ट पॉप्युलर किंवा रिसेंटली यूज्ड सिस्टीम आज जगामध्ये जगमान्य झालेली आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या 5 किंगडम सिस्टीममध्ये जे किंगडम आहेत ते रिवाईज करूया. त्यामध्ये पहिला किंगडम जो आहे अकॉर्डिंग टू डेव्हलपमेंट ज्याला म्हणूया आपण, पहिला क्रम लागतो किंगडम मोनेरा, इट इन्क्लूड्स ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया. किंगडम नंबर सेकंड इज किंगडम प्रोटिस्टा, इट इन्क्लूड्स ऑल टाईप ऑफ प्रोटिस्ट, ज्याला मराठीमध्ये आपण आदिजीवांचा गट असं म्हणतो. अमिबा, पॅरामेशियम हे युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. किंगडम थर्ड इज किंगडम प्लांटी, इन्क्लूड्स ऑल ग्रीन प्लांट्स. किंगडम नंबर 4 इज किंगडम फंजाय, इट इन्क्लूड्स ऑल हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. आता हेट्रोट्रॉपिक ज्याला मराठीमध्ये आपण परपोषी असं म्हणतो, ज्या वनस्पती परपोषी आहेत, नॉन ग्रीन आहेत, याच्यामध्ये सर्व कवकांचा समावेश होतो. असे सर्व बुरशीजन्य वनस्पती या किंगडम प्लांटीमध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा जो किंगडम आहे, लास्ट किंगडम नंबर 5, किंगडम ॲनिमॅलिया, इट इन्क्लूड्स ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. आता मग जे किंगडम आपण पाहिले दॅट इज किंगडम मोनेरा, नंबर सेकंड इज किंगडम प्रोटिस्टा, थर्ड इज किंगडम फंजाय, फोर्थ किंगडम प्लांटी, अँड फिफ्थ इज किंगडम ॲनिमॅलिया. आता हे सविस्तर सांगण्यापाठीमागचं एक कारण आहे. आता इथून पुढं जे सजीव आपल्याला शिकायचे आहेत, ज्या प्लांट्स म्हणूया आपण, ॲनिमल्स, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास करत असताना आपल्याला नेमकं वर्गीकरण कसं केलं जातं, प्लांट क्लासिफिकेशन ज्याला म्हणूया आपण, ॲनिमल क्लासिफिकेशन, याचं जर आपल्याला आराखडा माहीत झाला तर प्रत्येक सजीव म्हणूया आपण किंवा प्राणी असेल, वनस्पती असेल, हे अभ्यासाला सोपं जातं. आणि म्हणून 11वीच्या सिलेबसमध्ये एक किंगडम प्लांटी हा चॅप्टर समाविष्ट केलेला आहे. आता ह्या 5 किंगडममध्ये 5 किंगडम आहेत. त्यापैकी मेन जे 2 किंगडम आहेत, किंगडम प्लांटी आणि जो दुसरा त्या पुढचा एक चॅप्टर आपला आहे किंगडम ॲनिमॅलिया. तर ॲनिमॅलिया किंगडममध्ये जे ॲनिमलचे विविध प्रकार आहेत, ज्याला आपण इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स म्हणूया, व्हर्टिब्रेट ॲनिमल्स, त्याचे पुन्हा काही फायलम आहेत. त्या सर्व फायलमचा अभ्यास किंवा सविस्तर त्याचा आढावा आपण किंगडम ॲनिमॅलियामध्ये घ्यायचा आहे. आता हा किंगडम प्लांटी जो चॅप्टर आहे, या किंगडम प्लांटीमध्ये फक्त ग्रीन प्लांटचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता किंगडम प्लांटी याचं मेन फीचर जे आहे, किंगडम प्लांटी इन्क्लूड्स ऑल ग्रीन अँड ॲटोट्रॉपिक प्लांट्स. द मेंबर्स आर फोटोसिंथेटिक. दे प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल,
पृथ्वी तलावर ज्या सर्व हिरव्या वनस्पती आहेत, म्हणजे दे मे बी नॉन फ्लॉवरिंग ऑर फ्लॉवरिंग, टेरेस्ट्रियल ऑर ॲक्वॅटिक किंवा एपिफायटिक, आदिवास कुठलाही असो, नॉन फ्लॉवरिंग असो किंवा फ्लॉवरिंग असो, मेन कॅरेक्टर जे आहे दे आर क्लोरोफिल कंटेनिंग प्लांट्स, ग्रीन प्लांट्स. आणि ह्या सर्व हिरव्या वनस्पतींचा एक मोठा गट, किंगडम म्हणजे मोठा गट ज्याला म्हणूया आपण, हा किंगडम जो आहे त्याचं नाव आहे किंगडम प्लांटी. आणि मग या किंगडम प्लांटी या चॅप्टरमध्ये आपल्याला किंगडम प्लांटीचे अनेक जे काही प्रकार आहेत, डिव्हिजन आहेत. फॉर एक्झाम्पल, किंगडम प्लांटी या ग्रीन प्लांट एकसारख्या नाहीत. मुख्य 2 गट त्यामध्ये आहेत. नॉन फ्लॉवरिंग प्लांट याचा एक गट आहे आणि फ्लॉवरिंग प्लांटचा एक मोठा गट आहे, ज्याला आपण अपुष्प वनस्पतीचा गट म्हणतो. म्हणजे शैवाल असेल किंवा मॉस असेल, नेच्या असेल, दीज आर ग्रीन प्लांट्स बट डू नॉट शोज फ्लॉवर्स. अशा काही वनस्पतींचा एक वेगळी डिव्हिजन म्हणूया या किंगडम प्लांटीमध्ये आहे. आणि मग बाकीच्या ज्या वनस्पती ज्यांना फुले येतात त्या लहान असतात, मोठ्या असतात, अनेक प्रकारचे आहेत. हा दुसरा जो भाग आहे किंवा एक ग्रुप आहे किंगडम प्लांटीचा, इट इज कॉल्ड ॲज फ्लॉवरिंग प्लांट्स. ठीक आहे, आपण किंगडम प्लांटी हा भाग डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. किंगडम प्लांटी इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक लाईक अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ सीड्स, वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजे झायलम फ्लोएम, ज्याला आपण जलवाहिन्या, अन्नवाहिन्या असं म्हणूया आपण, डिफरन्शिएशन ऑफ प्लांट बॉडी एक्सेट्रा. किंगडम प्लांटी मेनली classified into 2 subkingdoms. The subkingdom number 1 is Phanerogamy or Phanerogams, and the subkingdom number 2 is Cryptogams. Phanerogams are also called as flowering plants, while Cryptogams are also called as non-flowering plant. Phanerogams are commonly called seed producing plants, ज्याला आपण बीजधारक वनस्पती असं म्हणतो, किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लॉवरिंग प्लांट. दे प्रोड्यूस स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स दॅट आर व्हिजिबल. आता याची फोड जर शब्दाची आपण केली, फॅनोरोज मीन्स व्हिजिबल. आता याच्यामध्ये जे फ्लॉवर्स तयार होतात, द फ्लॉवर्स प्रोड्यूस सेक्स ऑर्गन्स, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स. इन फ्लॉवर मेल सेक्स ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज अँड्रोसियम, while female sex organs are called as gynoecium. Respectively, they produces male and female gametes, that fertilization, formation of seed. These are main events in sexual reproduction in phanerogams. म्हणजेच phanerogams ह्या फ्लॉवरिंग प्लांट्स असतात, मेनली दे रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल मेथड्स. आता मग हे लक्षात आलं असेल की या पृथ्वी तलावरील ज्या वनस्पतींना फुलं येतात, ज्याला आपण सपुष्प वनस्पती म्हणूया आपण, these plants are called as phanerogams or phanerogamy. आता दुसरा जो मोठा गट आहे पृथ्वी तलावर, नॉन फ्लॉवरिंगचा ग्रुप ज्याला म्हणूया आपण, क्रिप्टोगॅम्स. आता ह्या नॉन फ्लॉवरिंग प्लांट असल्यामुळं दे डू नॉट रिप्रोड्यूस बाय सेक्शुअल मेथड ड्यू टू absence of flowers, and mainly they reproduce, due to this they reproduce by vegetative or asexual reproduction by producing spores, म्हणजे बीजाणू तयार करतात असेक्शुअली. डू नॉट प्रोड्यूस सीड्स अँड फ्लावर्स. रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय गॅमेट्स, म्हणजे सम जे प्लांट्स असतात त्याला सेक्स ऑर्गन्स तयार होतात, दे आर कन्सिल्ड. म्हणजे फ्लॉवरमध्ये अँड्रोसियम, गायनेशियम जसे फ्लॉवरिंग प्लांटमध्ये व्हिजिबल असतात, तसे व्हिजिबल सेक्स ऑर्गन या प्लांटमध्ये तयार होत नाहीत. दे आर हिडन, जे कन्सिल्ड असतात. आणि अगदी प्रिमिटिव्ह असे सेक्स ऑर्गन तयार होतात. आणि म्हणून जी रिप्रोडक्शन पद्धत जी या क्रिप्टोगॅमीमध्ये आहे किंवा नॉन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आहे, ही साधारणतः व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया पाहायला मिळते. पण ही सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रक्रिया किंवा प्रोसेस इट इज व्हेरी प्रिमिटिव्ह. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटी इज रिप्रेझेंटेड ॲज अबोव. आता या स्लाईडमध्ये किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे.
ठीक आहे. हा किंगडम प्लांटी म्हणजे 5 किंगडम सिस्टीममधला हा किंगडम प्लांटी याचं स्पेशल कॅरेक्टर ऑलरेडी तुम्हाला माहीत झालेलं आहे. इट इन्क्लूड्स ऑल ग्रीन फोटोसिंथेटिक अँड ॲटोट्रॉपिक प्लांट्स. ठीक आहे. आता याचे मेन 2 सब किंगडम आहेत. जे किंगडम प्लांटी इन्क्लूड्स 2 सब किंगडम्स. सब किंगडम नंबर 1 is cryptogamy, while sub kingdom number 2 is phanerogamy. Cryptogamy means it is a group of non-flowering plant, while phanerogamy means it is a group of flowering plant. Cryptogamy, it is again divided into 3 divisions. On the basis of their structure, reproduction, habitat, या क्रिप्टोगॅमी किंवा नॉन फ्लॉवरिंग प्लांटचे ह्या 3 डिव्हिजन आहेत. त्या कोणत्या आहेत बघूया आपण. फर्स्ट डिव्हिजन इज कॉल्ड ॲज थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन इज प्रायोफायटा अँड थर्ड डिव्हिजन इज टेरिडोफायटा. ज्याला मराठीमध्ये आपण थॅलोफायटा याला शैवालवर्गीय वनस्पती असं म्हणतो, किंवा ज्या वनस्पतींना मूळ, खोड, पाने हे अवयव नसतात त्याला थॅलोफायटा असं म्हटलं जातं. ब्रायोफायटा याला मॉसवर्गीय वनस्पती म्हटलं जातं. आता थॅलोफायटापेक्षा हे ब्रायोफायटा डेव्हलपला असतात आणि ॲम्फिबियन नेचर पाहायला मिळतं. इट रिक्वायर्स बोथ वॉटर ॲज वेल ॲज लँड फॉर ग्रोथ. थॅलोफायटा जनरली ॲक्वॅटिक असतात, मोस्टली ॲक्वॅटिक असतात. आणि तिसरा हा नॉन फ्लॉवरिंग गट ग्रुपचा किंवा किंगडमचा गट जो आहे क्रिप्टोगॅमीचा, इट इज कॉल्ड ॲज टेरिडोफायटा. इट इज ट्रूली टेरेस्ट्रियल प्लांट, शोज रूट, स्टेम अँड लीव्ज बट ॲब्सेन्स ऑफ फ्लावर्स. ज्याला मराठीमध्ये आपण नेचेवर्गीय वनस्पती असं म्हणतो. म्हणजे क्रिप्टोगॅमी याच्यामध्ये 3 डिव्हिजन, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थॅलोफायटा या डिव्हिजनमध्ये पुन्हा 2 सब डिव्हिजन पाहायला मिळतात. एक आहे अल्गी. अल्गी म्हणजे शैवालवर्गीय वनस्पती, शेवाळ ज्याला म्हणूया आपण. आणि दुसरी डिव्हिजन जी आहे ती फंजाय, रायझोफस. ठीक आहे. आता हा किंगडम प्लांटी यातला दुसरा मोठा गट जो आहे दॅट इज फॅनोरोगॅमी. इट इज ए ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट, ज्याला सपुष्प वनस्पती गट म्हणूया आपण. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पर्मॅटोफायटा बिकॉज दे आर सीड प्रोड्युसिंग प्लांट. म्हणजे बीजधारक वनस्पती असतात, बिया तयार होतात, आणि म्हणून फॅनोरोगॅमी याला आणखी एक नाव आहे स्पर्मॅटोफायटा. द स्पर्मॅटोफायटा ऑर फॅनोरोगॅम्स आर डिव्हायडेड इंटू 2 डिव्हिजन्स. पुन्हा 2 डिव्हिजन्स आहेत. डिव्हिजन नंबर 1 इज जिम्नोस्पर्मी अँड डिव्हिजन नंबर 2 अँजिओस्पर्मी. तर जिम्नोस्पर्मी shows naked seeds, fruits are absent. एक्झाम्पल सायकस पायनस, ज्याला मराठीमध्ये आपण अनावृत्त बीजी वनस्पती असं म्हणतो. याला रिअल फ्लावर असत नाहीत, सेक्स ऑर्गन असतात, अँड्रोशियम, गायनेशियम असतात, आणि द सीड्स आर प्रोड्युस्ड विदाउट फ्रूट्स अँड हेन्स सीड्स आर नेकेड. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक जिम्नोस्पर्मीचं आहे. सायकस पायनस ही त्यातली काही उदाहरणं आहेत. आता अँजिओस्पर्मी याला मराठीमध्ये आवृत्त बीजी वनस्पतीचा गट असं म्हटलं जातं. दीज आर वेल डेव्हलप्ड प्लांट ऑन अर्थ, शोज रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, सीड्स अँड फ्रूट्स. सर्व पार्ट्स याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड असतात. फुलं येतात, फुलामध्ये अँड्रोशियम, गायनेशियम, सेक्स ऑर्गन असतात. रिप्रोडक्शन प्रक्रिया पूर्ण होते, फळं तयार होतात, फळामध्ये बिया तयार होतात, आणि म्हणून त्याला आवृत्तबीजी वनस्पतीचा गट असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये आणखी 2 क्लास आहेत. आता इथं तो भाग दिलेला नाही. अँजिओस्पर्मिक प्लांट्स डिव्हायडेड इंटू 2 क्लासेस. क्लास नंबर 1 इज मोनोकॉट अँड क्लास नंबर 2 इज डायकॉट. मोनोकॉट याला आपण मराठीमध्ये एकबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. मेज, जवार, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉटिलडॉनी. अँड डायकॉट, डाय मीन्स टू, कॉटिलडॉनी मीन्स बीजपत्री ज्याला म्हणूया आपण, कॉटिलडॉन्स. इट शोज 2 कॉटिलडॉन इन देअर सीड. याला आपण मराठीमध्ये द्विबीजपत्री वनस्पती असं म्हणतो. आणि मग याच्यामध्ये ऑल ट्री प्लांट्स असतील, सनफ्लावर असेल, काही सिरियल क्रॉप प्लांट्स असतील, कडधान्य असतील, तर ते डायकॉट हा भाग आपल्याला अँजिओस्पर्मीमध्ये पाहायला मिळेल. तर हा किंगडम प्लांटीचा हा फ्लो चार्ट आहे. किंगडम प्लांटी डिवाइड्स इंटू क्रिप्टोगॅमी, फॅनोरोगॅमी.
क्रिप्टोगॅमीमध्ये 3 डिव्हिजन आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोफायटा अगेन डिवाइड इंटू 2 सब डिव्हिजन, अल्गी, फंजाय. ठीक आहे. आता फॅनोरोगॅमी सब किंगडम जो आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्पर्मॅटोफायटा. इट इज डिव्हिजिबल इंटू 2 डिव्हिजन्स, दॅट इज जिम्नोस्पर्मी, एन्जिओस्पर्मी. आणि मग या चार्टनुसार आपल्याला हे दिसून येते, किंगडम प्लांटी हा मोठा गट आहे. याच्यामध्ये 5 डिव्हिजन्स आहेत. आता या 5 डिव्हिजन्स कोणत्या? तर थॅलोफायटा नंबर 1, ब्रायोफायटा नंबर 2, टेरिडोफायटा नंबर 3, जिम्नोस्पर्मी नंबर 4 आणि एन्जिओस्पर्मी नंबर 5. हे 5 डिव्हिजन्स आहेत. या 5 डिव्हिजनपैकी पहिल्या 3 डिव्हिजन जे आहेत, याचं एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. म्हणजे नॉन फ्लॉवरिंग किंवा क्रिप्टोगॅमीच्या ह्या 3 डिव्हिजन्स आहेत आणि फॅनोरोगॅमीच्या ह्या 2 डिव्हिजन्स आहेत फ्लॉवरिंग प्लांटच्या, जिम्नोस्पर्मी आणि एन्जिओस्पर्मी. आता आजच्या फ्रेडला आपण या क्रिप्टोगॅमीमधील फक्त थॅलोफायटा ही डिव्हिजन डिटेलमध्ये आपण अभ्यासायची आहे. ठीक आहे. बघूया पुढची स्लाईड. तर थॅलोफायटा याला अल्गा किंवा अल्गी असं म्हटलं जातं. अल्गी म्हणजे शैवालवर्गीय वनस्पती. मेन कॅरेक्टरिस्टिक इज द प्लांट बॉडी डू नॉट शोज रूट, स्टेम अँड लिव्स. द प्लांट बॉडी इज थॅलस टाईप. म्हणजे काही अल्गीमध्ये किंवा शैवालामध्ये द प्लांट बॉडी इज फिलामेंटस, काही युनिशेल्युलर पाहायला मिळते. आणि थॅलस म्हणजे प्रकाश, ज्याला मराठीमध्ये म्हणूया आपण, म्हणजे मूळ, खोड, पाने असे अवयव या वनस्पतीवर नसतात आणि म्हणून त्याला थॅलोफायटा म्हटलं जातं. द टर्म थॅलोफायटा वॉज गिवन बाय इनलिशर, द नेम ऑफ सायंटिस्ट. आता हे मेंबर जे असतात, आता शैवालवर्गीय वनस्पती दे आर मोस्टली ॲक्वॅटिक, जेली असतात. फ्यू ग्रो ऑन अदर प्लांट्स. द प्लांट्स आर कॉल्ड ॲज इपिफाइट्स. म्हणजे टॉल ट्रीज आहेत त्या ट्रंकवर किंवा स्टेमवर काही अल्गीचे प्रकार, त्याची वाढ होताना आपण पाहतो. असे जे अल्गी असतात, दे ग्रोज ऑन अदर प्लांट्स आर कॉल्ड ॲज इपिफाइट्स. सम अल्गी ग्रोज सिम्बायोटिकली अँड इपिझोइक, दॅट इज ग्रोविंग ऑर लिव्हिंग नॉन पॅरासायटिकली ऑन द एक्सटिरियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे वनस्पती असेल, प्राणी असेल, याच्या एक्सटिरियर किंवा एक्सटर्नल साईडला त्याची वाढ पाहायला मिळते. आणि सिम्बायोटिकली म्हणजे दोघांनाही फायदा होणारी हा सहसंबंध तिथं पाहायला मिळतो. दे आर ऑल्सो कॉल्ड इपिझोइक, म्हणजे प्राण्यावर असणारे इपिझोइक ज्याला म्हणूया आपण. ॲक्वॅटिक अल्गी ग्रोज इन मरीन ॲज वेल ॲज इन फ्रेश वॉटर. आता ॲक्वॅटिक हॅबिटॅट हा 2 प्रकारचा असतो, हे आपल्याला माहीत झालेलं आहे. मरीन हॅबिटॅट दॅट इज सी वॉटरमध्ये काही अल्गी आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रेश वॉटर म्हणजेच रिव्हर असेल, लेक असेल, पॉन्ड असतील, यातलं वॉटर जे आहे त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो. जे फ्रेश वॉटरमध्ये असणाऱ्या जाती या मरीन वॉटरमध्ये जगत नाहीत. तर मरीन वॉटरमध्ये वेगळ्या अल्गीचे प्रकार पाहायला मिळतात, फ्रेश वॉटरमध्ये वेगळे पाहायला मिळतात. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग व्हाईल सम आर सिम्बायोटिक. आता प्लांट बॉडीबद्दल हे कॅरेक्टर दिलेलं आहे. प्लांट बॉडी इज थॅलॉइड, डू नॉट शोज ऑर अनडिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लिव्स. म्हणजे हे अवयव याच्यामध्ये नसतात. द प्लांट बॉडी मे बी स्मॉल, म्हणजे जे मेंबर्स असतात हे स्मॉल असू शकतात. युनिशेल्युलर, मायक्रोस्कोपिक लाईक क्लोरेला. तर क्लोरेला नावाची जी अल्गी आहे शैवाल, इट इज ए युनिशेल्युलर अल्गी, एक पेशी आहे, नॉन मोटायला आहे. आणि क्लायमॅडोमोनास नावाची ही अल्गी जी आहे मात्र मोटायला आहे. दोन्हीही युनिशेल्युलर आहेत. क्लोरेला नॉन मोटाईल, हालचाल करू शकत नाही. मात्र क्लायमॅडोमोनास इट इज ड्यू टू फ्लॅजेला, कशापैकी असते आणि त्यामुळं दे आर मोटाईल, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे जाऊ शकतात. दे कॅन बी मल्टीशेल्युलर, म्हणजे बहुपेशी याच्यामध्ये काही जाती आहेत. अनब्रांचड, काही शाखा नसणारे, समजा स्पायरोगायरा, फिलामेंट असतात, लांबलचक असतात, त्याला आडवे फाटे नसतात, म्हणजे त्याला अनब्रांचड ज्याला म्हणूया आपण. फिलामेंटस तंतुमय लाईक स्पायरोगायरा और ब्रांचड फिलामेंटस लाईक चरा. आता चरा नावाचा अल्गी किंवा शैवाल जो आहे त्याला अनेक ब्रांचेस पाहायला मिळतात. आता सर्गॅसम नावाचा एक मरीन अल्गी आहे, फक्त सी वॉटरमध्ये पाहायला मिळतो. आता सी वीड किंवा समुद्रातील तण म्हणूनही याच्याकडे पाहिलं जातं. इट इज ए ह्यूज म्हणजे मोठं ज्याला म्हणूया आपण.
मॅक्रोस्कोपिक सी वीड, जे वीड म्हणजे तण, विच मेजर्स मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ इज आल्सो ॲन अल्गा. ठीक आहे. आता अल्गल सेल जे असते म्हणजे शैवालाची पेशी जी असते याच्यामध्ये मेनली पॉलिसॅक्राइड्स पाहायला मिळतो. त्याचबरोबर सेलवॉल जे असते सेल्युलोज किंवा ग्लुकोज किंवा व्हरायटी ऑफ सबस्टन्सनी बनलेले प्रोटीन और बोथ. ठीक आहे. आता रिझर्व फूड जे आहे अल्गल सेलमध्ये जनरली रिझर्व फूड इन दी फॉर्म ऑफ स्टार्च अँड इट्स अदर फॉर्म. रिप्रोडक्शन प्रोसेस जे आहेत अल्गीमध्ये किंवा थॅलोफायटामध्ये या 3 प्रकारच्या पाहायला मिळतात. व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल वे. व्हेजिटेटिव्ह म्हणजे शाकीय ज्याला म्हणूया आपण. स्पायरोगारा तंतू समजा असेल ॲक्सिडेंटली अनेक फ्रॅगमेंटमध्ये कन्व्हर्ट झाला तर ईच फ्रॅगमेंट कॅन डेव्हलप इन टू न्यू फिलामेंट. याला शाकीय प्रजनन म्हटलं जातं व्हेजिटेटिव्ह. असेक्शुअल काही अल्गी स्पोर तयार करतात असेक्शुअली, बीजाणू तयार करतात. द टाईप इज कॉल्ड ॲज असेक्शुअल. आता सेक्शुअल जे आहे ते गॅमेट्स तयार होतात मोटाईल और नॉन मोटाईल, मेल अँड फिमेल. त्याचं युनियन होणं, फलन प्रक्रिया पूर्ण होणं आणि मग नवीन प्लांट तयार होणं. पण जे सेक्स ऑर्गन असतात दे आर व्हेरी प्रिमिटिव्ह अँड कन्सिल्ड. द लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्र जे या अल्गीमध्ये सर्व जातीचं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये 2 पिढ्या पाहायला मिळतात किंवा जनरेशन पाहायला मिळतात आणि ते एकाड एक येतात. आणि म्हणून द लाईफ सायकल फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. डॉमिनंट हॅप्लॉइड स्टेज असते अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज असतात. आता हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड यातलाही फरक समजून घेणं गरजेचं आहे. द सेल विच कंटेन ओनली 1 सेट ऑफ क्रोमोझोम द सेल इज कॉल्ड एज हॅप्लॉइड. आणि ज्या प्लांट बॉडीमध्ये हॅप्लॉइड सेल असतात द प्लांट बॉडी ऑर फेज इज कॉल्ड एज हॅप्लॉइड फेज. आणि या अल्गीच्या लाईफ सायकलमध्ये जी हॅप्लॉइड प्लांट बॉडी असते ती डॉमिनंट असते, ती पाहायला मिळते. आणि त्यानंतर त्यापासून डिप्लॉइड, रिड्युस्ड किंवा थोड्या कालावधीसाठी जी फेज तयार होते त्याला डिप्लॉइड फेज म्हटलं जातं. आता या स्लाईडमध्ये हे थॅलोफायटाचे अल्गीचे काही प्रकार पाहायला इथं दाखवले आहेत. ही स्पायरोगारा स्लाईड आहे, क्लायमॅडोमोनास आहे, कोलोवॅक्स आहे. तर असे विविध प्रकार ह्या थॅलोफायटीचे आहेत. आता थॅलोफायटा ज्याला अल्गी म्हणूया आपण, आता याच्यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. आता मेन डिफरन्स जो आहे ऑन द बेसिस ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट किंवा कलर ऑफ अल्गी, द अल्गी और थॅलोफायटा इज डिवायडेड इंटू 3 मेन टाइप्स, दॅट इज ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी अँड रेड अल्गी. आता हे तिन्ही अल्गीचे जे प्रकार आहेत ते डिटेलमध्ये आपल्याला या पिरियडला पाहायचे आहेत. ठीक आहे. अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल आणि फायकोबिलिन. आता हे जे पिगमेंट किंवा रंगद्रव्य असतात इट गिव्ज कलर टू दॅट अल्गी. आता थोडासा क्लोरोफिल इट इज ग्रीन कलर पिगमेंट, इट गिव्ज ग्रीन कलर टू अल्गी अँड हेन्स कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. झॅन्थोफिल समवॉट ब्राऊन इन कलर, फिकोझॅन्थिन यातला एक प्रकार आहे. ब्राऊन इन कलर गिव्ज ब्राऊन कलर टू अल्गी अँड हेन्स कॉमनली कॉल्ड ॲज ब्राऊन अल्गी. फायकोबिलिन किंवा फायकोएरिथ्रिन रेड कलर पिगमेंट पाहायला मिळतो. इट गिव्ज रेड कलर टू द अल्गी अँड द अल्गी आर कॉल्ड ॲज रेड अल्गी. आणि म्हणून अल्गी मेनली क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज, दॅट इज ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी अँड रेड अल्गी. आता ग्रीन अल्गी जो आहे द सायंटिफिक नेम इज क्लोरोफायसी. द ब्राऊन अल्गीचा जो भाग आहे द सायंटिफिक नेम इज फिओफायसी. इट इज ब्राऊन अल्गी. अँड लास्ट टाईप दॅट इज रेड अल्गी, द सायंटिफिक नेम इज रोडोफायसी. आता 1 बाय 1 ग्रीन अल्गी, रेड अल्गी याचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. आता हा क्लोरोफायसी जो आहे कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी, कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. आता याची मेन कॅरेक्टरिस्टिक जे आहेत याचे मेंबर जे असतात हे युनिसेल्युलर असतात लाईक क्लोरेला, कॉलनिल असतात किंवा फिलामेंटस असतात लाईक स्पायरोगायरा. दे आर मेनली ॲक्वेटिक. सर्व जे मेंबर्स असतात हे जली असतात. दे आर युजली ग्रास ग्रीन, म्हणजे मेन कॅरेक्टरिस्टिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रीन कलर्ड क्लोरोफिल पिगमेंट. ठीक आहे. ड्यू टू द पिगमेंट क्लोरोफिल ए अँड बी
इन क्लोरोप्लास्ट. द क्लोरोप्लास्ट मे बी, म्हणजे जे क्लोरोप्लास्ट किंवा हरितद्रव्य याच्यामध्ये असतात, दे मे बी डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कप शेप्ड, स्पायरल, रिबन शेप्ड इन डिफरंट स्पेसीज. मोस्ट ऑफ देम हॅव वन ऑर मोर पायरिनॉइड्स. आता पायरिनॉइड ते कण असतात. स्पायरोगारा फिलामेंटवर पाहिलं आपण, ते स्टोरेज बॉडीज असतात लोकेटेड इन दी क्लोरोप्लास्ट. पायरिनॉइड्स कंटेन प्रोटीन बिसाइड स्टार्च. सम algae store food as oil droplets. They have rigid cell wall made of an inner layer of cellulose and outer layer of pectose. ठीक आहे. आता याचं मेन कॅरेक्टरिस्टिक जे आहे, म्हणजे ग्रीन अल्गीच्या ज्या सेल असतात त्याची सेल वॉल किंवा पेशीभित्तिका ही सेल्युलोजनी बनलेली असते, पण त्याच्या आउटर लेअर जी असते ती पेक्टिनची असते किंवा पेक्टोजची असते. आणि पेक्टिन हा जिलॅटिनस असतो आणि म्हणून स्पायरोगाराचा धागा जर हातात धरला तो बुळबुळीत लागतो बघ. तर इट इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पेक्टिन. ठीक आहे. आता एक्झाम्पल, ग्रीन अल्गीचे एक्झाम्पल, क्लायमॅडोमोनास, व्हॉल्वॅक्स, इलोथ्रिक्स, स्पायरोगारा आणि चेरा. आता हे फ्रेश वॉटर स्पेसीज आहेत. फ्रेश वॉटर फाउंड इन फ्रेश वॉटर बॉडीज लाईक लेक्स, रिव्हर्स, टँक्स, पॉन्ड्स एक्सेट्रा. आता या ग्रीन अल्गीचे रिप्रोडक्शन प्रोसेस जे आहे या तिन्ही टाईपनं होते, व्हिजिटेटिव्ह, असेक्शुअल, सेक्शुअल. द व्हिजिटेटिव्ह बाय फ्रॅगमेंटेशन प्रोसेस, म्हणजे इथं खंडीभवन होतं, अनेक तुकडे तयार होतात, प्रत्येक तुकड्यापासून नवीन फिलामेंट तयार होतं, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हटलं. स्पोर फॉर्मेशन. असेक्शुअली बीजाणू तयार होणं. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्लॅजिलेटेड झूस्पोअर. आता क्लोरेला नावाच्या काही किंवा क्लायमॅडोमोनास स्पोर करतात, त्याला फ्लॅजेल असतो फॉर मुव्हमेंट, आणि म्हणून प्राण्यासारखे मुव्हमेंट करतात आणि म्हणून त्या बीजाणूला झूस्पोर म्हटलं जातं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज आयसोगॅमस, अनआयसोगॅमस और ऊगॅमस. आता ह्या आयसोगॅमस, अनआयसोगॅमस किंवा ऊगॅमस म्हणजे काय हे जरा समजून घेऊया आपण. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मेन कन्सेप्ट जी असते किंवा स्टेप ज्याला म्हणूया आपण, फॉर्मेशन ऑफ गॅमेट. सेकंड स्टेप असते फ्युजन ऑफ गॅमेट. मेल अँड फिमेल गॅमेट एकत्र येतात, फ्यूज होतात आणि झायगोट तयार होतं. द प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. त्यानंतर डेव्हलपमेंट. आता या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स कसे तयार होतात त्यावरून हे 3 टाईप आहेत. आयसोगॅमस म्हणजे काय, की अशा काही अल्गीमध्ये मेल अँड फिमेल गॅमेट एकसारखे तयार होतात, मॉर्फॉलॉजिकली सिमिलर, म्हणून त्याला आयसोगॅमस म्हटलं जातं. अनआयसोगॅमस याच्यामध्ये मेल अँड फिमेल गॅमेट डिसिमिलर असतात, एकसारखे असत नाहीत. स्मॉलर गॅमेट असतो तो जनरली मेल असतो, लार्जर असतो तो फिमेल असतो. आता ऊगॅमस या प्रकारामध्ये हा फिमेल गॅमेट जो आहे एक म्हणूया आपण, इट इज लार्जर इन साईज अँड इट इज नॉन मोटाईल. मेल गॅमेट हा मोटाईल असतो. तर हे तिन्ही प्रकारची प्रक्रिया या ग्रीन अल्गीमध्ये पाहायला मिळते. ठीक आहे. आता याची काही स्लाईड आहेत किंवा फोटोग्राफ इथे दिलेले आहेत. आता हा व्हॉल्वॅक्स ग्रीन अल्गी इथं पाहायला मिळतो आहे, त्याचं नेचर इथं पहा. आता हा क्लायमॅडोमोनास युनिसेल्युलर अल्गा आहे, ग्रीन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ग्रीन कलर क्लोरोफिल पिगमेंट. हा मोटाईल असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. ठीक आहे. हा क्लायमॅडोमोनास. आता हा ब्रांच्ड फिलामेंटस अल्गाचा प्रकार आहे. एक्झाम्पल आहे चेरा, म्हणजे मेन ब्रांच आहे, पुन्हा ह्या सेकंडरी ब्रांचेस, टर्शियरी ब्रांचेस. आता हा फिलामेंटस आहे, म्हणजे हा अनब्रांच्ड फिलामेंटस स्पायरोगारा आहे. आता यातलं कॉमन कॅरेक्टर जे आहे या सर्वामध्ये हा असेल किंवा हे असतील, इट इज प्रेझेन्स ऑफ ग्रीन कलर क्लोरोफिल पिगमेंट. तर हा ग्रीन अल्गीचा भाग झाला, दॅट इज क्लोरोफायसी. आता फिओफायसी इट इज ऑल्सो कॉल्ड एज ब्राऊन अल्गी. आता जनरली 80% स्पेसीज ह्या मरीन हॅबिटॅटमध्ये असतात, फाउंड ओनली इन मरीन वॉटर और सी वॉटर. दे शो ग्रेट व्हेरिएशन इन साईज अँड फॉर्म. दे रेंज फ्रॉम सिम्पल ब्रांच्ड फिलामेंटस. आता याच्या व्हरायटी ज्या इक्टोकार्पस नावाच्या आहेत किंवा ब्रांच्ड फॉर्म केल्प्स, 100 मीटर हाईटच्या केल्प्स नावाचे ब्राऊन अल्गी पाहायला मिळतात. दे हॅव क्लोरोफिल ए, सी अँड झॅन्थोफिल. आता ब्राऊन कलर्ड झॅन्थोफिल मेन फोटोसिंथेटिक पिगमेंट जे आहे, द नेम ऑफ दॅट पिगमेंट इज फिकोझॅन्थिन. द फिकोझॅन्थिन इट इज a main photosynthetic pigment. It is brown in color
and thus it gives brown color to algae and hence called as brown algae. The scientific name is Phaeophyce. ठीक है. Food is stored in the form of complex carbohydrate or in the form of laminarin or mannitol. हे लक्षात ठेवा. Laminarin is reserve of food material stored in the form of laminarin or mannitol. The vegetative cells have cellulosic cell wall आणि त्या आउटसाईडला जी लेअर असते त्याला अल्जिन असं म्हटलं जातं. म्हणजे इनर लेअर जी असते सेल्युलोजची बनलेली असते. द आउटर लेअर इज कॉल्ड एज अल्जिन. प्रोटोप्लास्ट कंटेन प्लास्टिड्स, सेंट्रल व्हॅक्यूल अँड न्यूक्लियस. ठीक आहे. आता कलर जो असतो ब्राऊनचा ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन म्हणूया आपण, डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ झॅन्थोपिल पिगमेंट किंवा फिकोझॅन्थिन. याचा अमाऊंट त्या प्लांट बॉडीमध्ये किती आहे त्याच्यानुसार ऑलिव्ह ग्रीन टू ब्राऊन हा कलर त्या ब्राऊन अल्गीला प्राप्त झालेला असतो. प्लांट बॉडी अटॅच टू सबस्ट्रॅटम, म्हणजे तळाशी त्याची अटॅचमेंट असते, त्या अटॅचमेंटला होल्ड फास्ट म्हटलं जातं. आणि जो प्लांट बॉडी हा एरियाला असतो प्राण्यामध्ये, इट इज कॉल्ड ॲज स्टाइफ और इट हॅज अ लीफ फोटोसिंथेटिक ऑर्गन, तर फ्रोंड म्हटलं जातं. रिप्रोडक्शन तिन्ही प्रकारे पाहायला मिळतं, व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. म्हणजे ग्रीन अल्गीमध्ये जे प्रकार आहेत तेच इथं पाहायला मिळतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन, असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय पेअर शेप्ड बायफ्लॅजिलस झूस्पोर्स. ठीक आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन ग्रीन अल्गीप्रमाणे आयसोगॅमस, अनआयसोगॅमस किंवा ओगॅमस. युनियन ऑफ गॅमेट ऑकर्स इन वॉटर और विदिन द ओगोनियम. ओगॅमस स्पेसीज. गॅमेट्स आर पेअर शेप्ड पायरीफॉर्म बिअरिंग टू लॅटरली अटॅच्ड फ्लॅजेला. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल आहेत. इक्टोकार्पस, डिक्टोटा, लॅमिनेरिया, सर्गॅसम, फ्युकस. आता यातल्या काही व्हरायटी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता हा होल्ड फास्ट आहे, म्हणजे पाण्यात तळाशी तो अटॅचमेंट असते, हा होल्ड फास्ट. आणि वरची प्लांट बॉडी जी असते याला फ्रोंड म्हटलं जातं. इट शोज नंबर ऑफ लिव्ज. आता ही स्पेसीज जी आहे त्या लॅमिनेरिन म्हटलं जातं, लॅमिनेरिन. तर दुसरं एक फोटोग्राफी दाखवलेलं फ्युकस. इट इज ए ऑल्सो ब्राऊन अल्गी. हा होल्ड फास्ट आहे, हे ब्रांचिंग लिव्ज आहेत. ठीक आहे. इट इज फ्युकस. तर लास्ट क्लास जो आहे थॅलोफायटाचा, रोडोफायसी, रेड अल्गी. आता याच्यामध्ये जे रेड पिगमेंट आहे याला फायकोएरिथ्रिन किंवा फायकोएरिथ्रिन किंवा फायकोबिलिन या दोन प्रकारचे पिगमेंट, दे आर रेड इन कलर अँड इट गिव्ज रेड कलर टू दॅट अल्गी. मेजॉरिटी आर मरीन, एस्पेशियली इन दी वॉर्मर एरियाज. आता 99 स्पेसीज याच्या जे असतात त्या मरीन असतात, फाउंड ओनली इन सी वॉटर और ओशन वॉटर ज्याला म्हणूया आपण. आणि दे आर व्हेरी, प्लांट बॉडीज व्हेरी डेलिकेट, नाजूक असतात, रेड इन कलर. दे ऑकर बोथ इन वेल लाइटेंड रिजन्स क्लोज टू द सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर सरफेस जवळ असतात, किंवा ॲट ग्रेट डेप्थ इन ओशन, खोलीवर असतात, व्हेअर रिलेटिव्हली लिटिल लाईट पेनिट्रेट्स. द रेड थॅलाय ऑफ मोस्ट ऑफ द रेड अल्गी आर मल्टीसेल्युलर, बहुपेशी असतात. सम ऑफ देम हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन. द फूड इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. हे लक्षात घ्यायचं. रेड अल्गी म्हणजे रेड अल्गीमध्ये रिझर्व फूड मटेरियल फाउंड इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च विच इज व्हेरी सिमिलर टू अमायलोपेक्टिन अँड ग्लायकोजन इन स्ट्रक्चर. द एक्झाम्पल्स ऑफ रेड अल्गी: पॉलिसायफोनिया, porphyra, gracilaria and gelidium. These are very delicate plant bodies found in marine water. ब्राऊन अल्गी, रेड अल्गी, ग्रीन अल्गी प्रमाणे रिप्रोडक्शन पद्धती या तीन प्रकारच्या आहेत: व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये काही फरक नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शन ओगॅमस बाय नॉन मोटाईल गॅमेट्स. इट हॅज ए कॉम्प्लेक्स पोस्ट फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट्स. ठीक आहे. आता हे डेलिकेट प्लांट बॉडी असतात, दे आर रेड इन कलर ड्यू टू प्रेझन्स ऑफ रेड कलर्ड फोटोसिंथेटिक पिगमेंट फायकोइरिथ्रिन अँड फायकोबिलिन. पॉरफायरा याच्या डायग्रॅम आहेत. आणि पॉलिसायफोनिया हा ट्री लाईक पॅटर्न पाहायला मिळतो. हा ते होल्ड फास्ट आहे, हा फ्रोंड आहे. आता हा
शेवटचा भाग या आजच्या पिरियडचा लास्ट बट वन म्हणजे आपण बेनिफिट्स ऑफ अल्गी थ्रू फोटोसिंथेसिस. म्हणजे हे ग्रीन अल्गी फोटोसिंथेटिक असतात. दे फिक्स हाफ ऑफ द टोटल CO2 ऑन अर्थ अँड इन्क्रीज द लेवल ऑफ डिसॉल्व्ड ऑक्सिजन. दे आर प्रायमरली प्रोड्युसर्स, उत्पादक असतात. अँड द बेसिस ऑफ फूड सायकल्स ऑफ ऑल ॲक्वेटिक ॲनिमल्स. मेनी मरीन अल्गी 70 स्पेसीज आर यूज्ड ॲज फूड. म्हणजे मरीनमधल्या ज्या अल्गे आहेत त्याचा अन्न म्हणून वापर केला जातो. एक्झाम्पल पॉरफायरा असेल, लॅमिनारी असेल किंवा सर्गॅसम असेल. अगार, आता हे मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला बॅक्टेरिया ग्रोथसाठी वापरलं जातं आणि प्रोड्युस्ड फ्रॉम द जेलिडियम अँड ग्रॅसिलेरिया हे रेड अल्गीचे प्रकार आहेत. ते हार्वेस्ट केले जातात आणि त्याच्यापासून अगार हे एक सॉलिडिफाईंग एजंट किंवा न्यूट्रिशियस एजंट म्हणून वापरलं जातं मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. विच इज ग्रो इन मायक्रोब्स अँड इन आईस्क्रीम्स अँड जेलीज. ठीक आहे. आजच्या शेवटच्या स्लाईडमध्ये आपण थोडासा कम्पॅरेटिव्ह स्टडी याचा करायचा आहे. आता इथं क्लासेस दिलेले आहेत किंगडम प्लांट थॅलोफायटाचे: क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी अँड रेड अल्गी. म्हणजे कॉमन नेम दिलेत पहा: ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी. आता मेन पिगमेंट जे आहे रंगद्रव्य, ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए आणि बी, ब्राऊन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए बी असतात पण मेन पिगमेंट इज फ्युकोझॅन्थिन. लक्षात ठेवायचं फ्युकोझॅन्थिन. रेड अल्गीमध्ये मेन पिगमेंट फायकोएरिथ्रिन, क्लोरोफिल ए आणि बी डी असतातच. आता स्टोर्ड फूड, ग्रीन अल्गीमध्ये फूड इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ स्टार्च, ब्राऊन अल्गीमध्ये फूड इज स्टोर्ड इन मॅनिटॉल अँड लॅमिनारिन, रेड अल्गीमध्ये फूड इज स्टोर्ड इन दी फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. द सेल वॉल, पेशीभित्तिका, ग्रीन अल्गीमध्ये सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. इन ब्राऊन अल्गी आउटर इनर वॉल जे असते सेल्युलोजने बनलेले असते, आउटर इज मेड बाय अल्जिन. रेड अल्गीमध्ये सेल्युलोज आणि पेक्टिन दोन्ही कंपाऊंड असतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये फ्लॅजेलर नंबर अँड पोझिशन ऑफ इन्स्क्रिप्शन्स. आता हे फ्लॅजेला जे आहेत ते किती असतात ते दिलेले आहेत. त्यामध्ये 2 ते 8 इक्वल अपायकल असतात, 2 अनइक्वल लॅटरल असतात. इथं फ्लॅजेला नसतात. आता महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे हॅबिटॅट. या अल्गी कुठं आढळतात तर ग्रीन अल्गी फ्रेश वॉटर, ब्रॅकिश वॉटर आणि सॉल्ट वॉटर याच्यामध्ये, पण मेनली फाउंड इन फ्रेश वॉटर. ब्राऊन अल्गी फ्रेश वॉटर, पण काही जाती मरीन वॉटरसुद्धा मध्ये आढळतात मेजॉरिटी. आता ह्या रोडोफायसी किंवा रेड अल्गी हे एक्सक्लुझिव्ह मरीन असतात पण काही फ्रेश वॉटरसुद्धा काही आढळलेले आहेत. सॉल्ट वॉटर म्हणजे मरीन वॉटर हे त्याचं हॅबिटेट आहे. तर आजच्या पिरियडला आपण किंगडम प्लांटी याच्यामधलं क्रिप्टोगॅमी आणि फॅनोरोगॅमी ह्या 2 सब किंगडम आहेत. म्हणजे किंगडम प्लांटी डिवायडेड इंटू 2 सब किंगडम, क्रिप्टोगॅमी अँड फॅनोरोगॅमी. क्रिप्टोगॅमी इट इज अ ग्रुप ऑफ नॉन फ्लॉवरिंग प्लांट अँड फॅनोरोगॅमी इट इज अ ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. आता क्रिप्टोगॅमीमध्ये पुन्हा 3 डिव्हिजन आहेत: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर ह्या 3 डिव्हिजनपैकी आज आपण थॅलोफायटा म्हणजे अल्गी ज्या प्लांट बॉडीला रूट, स्टेम, लिव्ज हे ऑर्गन नसतात, प्लांट बॉडी ही थॅलस टाईप असते, फिलामेंटस असते, युनिसेल्युलर असते किंवा ब्रांच्ड फिलामेंटस असते, असे अल्गीचे प्रकार ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी किंवा रेड अल्गी कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण केला. आज आपण या थॅलोफायटाचे जे प्रकार पाहिले त्याचे एक्झाम्पल सहित किंवा हॅबिटॅट डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या पिरियडला आपण सेकंड डिव्हिजन जे आहे दॅट इज ब्रायोफायटा हे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.